नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण ऐकतोय सप्तपदी पर्व नवे भाग 26. मागच्या भागात आपण बघितले होते रिद्धी फ्रान्सला आता चांगलीच रुळली होती. मिसेस शुक्ला तिला आपल्या मुलीप्रमाणे वागवत होत्या. हर्षच्याही रिद्धी गेल्यापासून फ्रान्सला 3 चक्कर झाल्या होत्या. मिस्टर शुक्लांना कळले होते की रिद्धी हर्ष इनामदारची दत्तक घेतलेली मुलगी आहे. एक दिवस ही शंका त्यांनी आपल्या पत्नीजवळ बोलून दाखवली, पण तिला तर विश्वासच बसला नाही. तिने त्यांचे बोलणे पूर्णतः खोडून काढले. मिस्टर शुक्लांना पण आपल्या पत्नीचे म्हणणे पटले होते. आता बघूया पुढे. आज रिद्धी वर्षभरानंतर इंडियामध्ये परत येणार होती. घरी सगळे तिची आतुरतेने वाट पाहत होते. आद्विकच्या तर उत्साहाला काही सीमाच नव्हती. काय रे आदू, तू आज मित्रांसोबत बाहेर खेळायला गेला नाहीस? अरुंधती म्हणाल्या. नाही ग, दीदी येणार आहे ना आज. अरे वेळ आहे ना तिला यायला. खेळून येऊनही तू तिच्या स्वागताला तयार राहू शकतोस. नको, 1 वर्षानंतर येणार आहे माझी दीदी आणि मी काय खेळत बसू? आता लहान राहिलोय का मी? आद्विक म्हणाला. नाही, फार मोठा झाला आहेस, शहाणा ग माझा बाळ. अरुंधती कौतुकाने त्याच्याकडे बघत म्हणाल्या. काय चाललंय तुम्हा दोघा आजी आणि नातवांचं? हर्ष आपल्या रूममधून बाहेर येत म्हणाला. तोही आज अगदीच रिलॅक्स दिसत होता. काही नाही रे, तुझा मुलगा खेळायला जात नाही म्हणतोय. आणि हे काय, तुझ्या ऑफिसला सुट्टी आहे की काय? अरुंधती डायनिंग टेबलवर त्याच्या बाजूला खुर्चीत बसत म्हणाल्या. घेऊया म्हटलं एक दिवस, आज पूर्ण वेळ प्रिन्सेससाठी. हर्ष हसत म्हणाला. वा, बरं केलंस. दुपारी येणार आहे ना ती? हो, मम्मा 2 वाजता लँड होणार आहे फ्लाईट इथे. आद्विक, तू शाळेत जाणार आहेस ना रे? मंजिरी त्याला विचारायला लागली. नको गो मॉम, एक दिवस राहू दे ना घरी. बघ, डॅडने सुद्धा आज सुट्टी घेतली आहे. आद्विक लहानसा चेहरा करून म्हणाला. अरे पण तू 10वीत आहेस, असं शाळेला बुट्टी मारून कसं चालेल? अगं, मित्रांकडून नोट्स मागून करून घेईल की मी कंप्लीट. मी आता अभ्यास करतो ना, हे तर तुला माहीत आहे. हो रे राजा, अभ्यास करतोस. बरं ठीक आहे, आता तुझी दीदी येणार आहे म्हटल्यावर मी तरी काय म्हणणार. आता कसं बरोबर बोललीस. तो मंजिरीच्या कमरेला विळखा घालत म्हणाला. भूक लागली मॉम, खायला दे ना काहीतरी. नाश्ता आणते मी. आदूच्या डोक्यावर हात फिरवत मंजिरी किचनमध्ये गेली. मनू, जेवणात काय बनवणार आहेस? बासुंदी पुरीचा बेत आहे, रिद्धीच्या आवडीचा, मंजिरी म्हणाली. मॉम, मला नाही आवडत ना, आदू नाक फुगून म्हणाला. रोज तुझ्याच आवडीचं असतं, आज सगळं तिच्या आवडीचं असणार आहे, मंजिरी त्याला दटावत म्हणाली. आता 15 दिवस काय दीदीच्या आवडीचंच असणार आहे. आता या गरीब बिचाऱ्याला विचारतोय कोण? तो नाटकी स्वरात म्हणाला. बस रे, खूप झाली तुझी नाटकं. ते बघ, वजन किती वाढलंय तुझं. सारखा आपला काही ना काही खातच असतो, हर्ष म्हणाला. खरंच आद्विक जास्तच मोठू दिसायला लागला होता. मला तर काळजी आहे, ती रिद्धी याला ओळखते की नाही याची, मंजिरी हसत म्हणाली. काय ग मॉम, आता तूही चिडवायला लागलीस? एवढं कुठं वजन आहे माझं? 65 किलो तर आहे बस. 65 किलो म्हणजे कमी होतात का आदू? असू दे बाबा, ती दीदी आली की बघते तुला, मंजिरी म्हणाला. एका चांगल्या डॉक्टरकडे नेऊन डाएट प्लॅन फॉलो करावा लागेल. काही नाही हो डॅड, मी डॉक्टरकडे येणार नाही. आदू चांगलाच घाबरला होता डॉक्टरच्या नावाने. एवढं घाबरायला काय झालं? डॉक्टर काही इंजेक्शन थोडीच देणार आहेत, फक्त डाएट प्लॅन सांगतील. मग तेच ना, एक वेळ इंजेक्शन चालेल, पण मला पाणीपुरी, बर्गर, पिझ्झा खाता येणार नाही, तो हळू आवाजात म्हणाला. म्हणजे तुला माहीत आहे याने तुझं वजन वाढले, मग बंद कर ना अशा वस्तू खाणे. राहू दे रे, लहान आहे तो, थोडा मोठा झाला की होईल बरोबर, अरुंधती म्हणाल्या. बघ मम्माजी, तूच आहेस जी मला समजून घेतेस. मॉम तर मला सारखंच बोलत असतात, आदू म्हणाली. आदू नाटकी आवाजात म्हणाला. कोण बोलतं रे तुला? दीदी गेली तेव्हापासून सारखेच लाड चालू आहेत तुझे, हर्ष त्याच्या खांद्यावर थापड मारत म्हणाला. दीदी गेली त्याच्यामुळे नाही आहेत, मी अभ्यासाला लागलो त्यामुळे आहेत, तो आपली कॉलर टाईट करत म्हणाला. लवकर शहाणपण आलं तुला, आता तरी कळलं ना आम्ही उगाच नव्हतो ओरडत ते, हर्ष म्हणाला. दीदी गेल्यामुळे खोड्या कुणाच्या काढणार म्हणून अभ्यास करत बसतो, आद्विक म्हणाला. कमाल आहे बाई या पोराची, अभ्यास करण्याचं काय कारण सांगतोय बघा. कारण कुठलंही असो, तो अभ्यास करतोय ना हे महत्त्वाचं, हर्ष हसत म्हणाला. डॅड, आपण एअरपोर्टवर जायचं ना? तू थांब माझीसोबत, मी आणि मॉम जाऊन येतो. आद्विक डोळे मोठे करून गाल फुगवून खाली बघत होता.
हर्ष आणि मंजिरी त्याच्याकडे बघून गालात हसत होते. त्याची अशी रिॲक्शन बघण्यासाठी त्यांनाही त्याला चिडवायला आवडायचे. आदू 1:30 वाजता तयार राहा एअरपोर्टवर जायला, हर्ष डायनिंगवरून उठत म्हणाला आणि बाहेरच्या बॅगेत फेरफटका मारायला गेला. हो डॅड, मी आत्ता पण तयारच आहे, आदू आनंदाने म्हणाला. हर्षने त्याच्याकडे बघून एक लूक दिले. 1:30 वाजता हर्ष आद्विक घरून एअरपोर्टवर जायला निघाले. 20 मिनिटांचा रस्ता होता. दुपार असल्याने ट्रॅफिकही तसे कमीच होते. फ्लाईट 5-10 मिनिटे उशिरा होती. थोडा वेळ वाट पाहिल्यानंतर रिद्धी त्यांना समोरून येताना दिसली. अगदी जाताना होती तशीच. तीळ मात्रही बदल नव्हता तिच्यात. डॅड, धावतच येऊन ती हर्षच्या गळ्यात पडली. आद्विकने तिला हाताने जवळ यायचा इशारा केला. तोही दुसऱ्या बाजूने त्यांच्या मिठीत शिरला. कशी आहे माझी प्रिन्सेस? अगदी छान आहे, आणि इथे येऊन तर एवढी खुश आहे म्हणून सांगू तो काय सांगायची गरज आहे, चेहऱ्यावर दिसत आहे, आदू म्हणाला. हा तर आता अगदी मोठा झाल्यासारखा बोलतोय. हा आदू? रिद्धी त्याच्या डोक्यावरचे केस विस्कटत म्हणाली. डॅड, मम्माला का नाही आणलंस? मम्माजीची तब्येत जरा बरी नाही ना, तिच्यासोबत घरी थांबावं लागतं. काय झालं मम्माजीला? रिद्धी काळजीने विचारत होती. अगं एवढी काही नाही, नेहमीचंच. वयही झालं ना आता तिचं, आणि सगळे प्रश्न इथेच विचारणार आहेस का? त्या दोघी वाट बघतायत तुझी. हर्षने तिची बॅग उचलली तर आधूने दुसरी. तिघेही घरी जायला निघाले. अरुंधती आणि मंजिरी बाहेरच झोपाळ्यावर वाट बघत बसलेल्या होत्या. गाडी दिसताच मंजिरी पुढे आली. रिद्धी गाडीतून उतरली आणि धावतच जाऊन मंजिरीच्या गळ्यात पडली. मागे अरुंधती होत्या. फारच कृश दिसत होत्या आणि थकलेल्याही. रिद्धी आता धावतच त्यांच्याकडे गेली. मम्माजी, कशी आहेस ग? मी अगदी ठणठणीत आहे बाळा, तू कशी आहेस? कशी दिसते तुला? काहीच फरक नाही, जशी गेली तशीच आहेस. आता इथेच भेटण्याचा प्रोग्राम करणार आहात की घरातही येणार आहात? हर्ष म्हणाला. सगळेजण घरात गेले. रिद्धीची आपली बडबड सुरू होती. मॉम, मी एक गोष्ट नोटीस करत आहे. मम्माजी फारच बारीक दिसत आहे, आणि हा मोटू तर फारच फुगलाय. मम्माजीने आपल्या अंगावरचे मांस त्याला दिले का? तिच्या बोलण्यावर सगळेच हसायला लागले. काहीही काय ग रिद्धी? अगं खरंच, आणि हा एवढा मोठू कसा काय झाला ग? देशी घीचे लाडू जास्त चारलेस का याला? रिद्धी मंजिरीकडे बघत म्हणाली. त्याला असलं काही गोड आवडत नाही, फास्ट फूड आवडतं त्याला. हो, विसरलेच होते मी, रिद्धी म्हणाली. आणि मम्माजी, तुला काय झालं ग? एवढी का बारीक झालीस? आणि चेहरा पण बघ कसा निस्तेज पडलाय. अगं होणारच वयानुसार, एवढं काही नाही. गेल्या वर्षभरात असं किती वय वाढलं तुझं. मला असं वाटतंय की खूप वर्षांनी भेटते तुला, रिद्धी जरा काळजीने म्हणाली. अगं मध्ये जरा आजारी होते ना, त्यामुळे झालंय. मॉम, मम्माजीची ट्रीटमेंट चालू आहे ना? हो ग, तशी ट्रीटमेंट चालू आहे, पण त्यांना संपूर्ण चेकअप करायला सांगितले आहे. मम्मा नको म्हणत आहेत. काय ते तूच सांग बाई आता त्यांना. आमचं तर काही ऐकायलाच तयार नाही, मंजिरी ही काळजीने बोलत होती. मम्माजी, तू लहान झाली आहेस का आता हट्ट करायला? रिद्धी तिच्याकडे बघत म्हणाली. म्हातारपण हे एक बालपणच असतं ग. मला तर आता लहान मुलांसारखे काही काही खायची आणि हट्ट करायची इच्छा होते, अरुंधती म्हणाल्या. तू तुझी तब्येत ठीक कर, मग मी तुला हवं ते खाऊ घालेन, आणि तू डॅडचं सुद्धा ऐकत नाहीस, रिद्धी म्हणाली. तो तुझा डॅड आहे, माझा डॅड थोडीच आहे मी त्याला घाबरायला. तोच मला घाबरतो अजूनही, अरुंधती अगदी गर्वाने म्हणाल्या. त्यांच्याजवळ येणाऱ्या हर्षने तिचे वाक्य ऐकले. घाबरतो म्हणून तर तुला जबरदस्ती दवाखान्यात नेऊ शकत नाही ना, पण आताही तुझी नात बघ तुला कशी जबरदस्ती दवाखान्यात नेते. हर्ष आपले दोन्ही हात अरुंधतीच्या गळ्यात गुंफत म्हणाला. हे मात्र डॅड अगदी खरं बोलला. थांब, मी तुला हॉस्पिटलमध्येच नेणार, रिद्धी हर्षला टाळी देत म्हणाली. आता तुम्ही ठरवूनच टाकले आहे तर मी काय बोलणार, पण खरंच सांगते मला काहीही झाले नाही. आम्हालाही तसंच वाटते की तुला काहीही होऊ नये, पण मनात कुठलीही शंका राहू नये एवढंच. अजून तुला पणतू खेळवायचे आहेत, समजलं का? हर्ष बोलत होता. रिद्धीला तो काय बोलतो ते समजलेच नव्हते. डॅड, तू आजच अपॉइंटमेंट घेऊन ठेव, मी आणि मॉम उद्या आजीला टेस्टसाठी घेऊन जाऊ. हा, लगेच घेतो. स्वयंसिद्धा हॉस्पिटलमध्ये लगेच अपॉइंटमेंट मिळून जाईल आपल्याला, त्याची काही चिंता नाही, हर्ष म्हणाला. बरं, चौकशी झाली असेल तर तू जेवणार आहेस की नाही?
की तहान भूक विसरली सगळी आम्हाला बघून? अरुंधती म्हणाले. अरे हो, भूक लागली मला, पण लक्षातच आले नाही. रिद्धी पोटावर हात ठेवत म्हणाली. मॉम, घे ग लवकर जेवण, मी आलेच 2 मिनिटात. रिद्धी पळतच बेसिनकडे गेली. बापरे, आजचा मेनू तर माझ्या आवडीचा दिसतोय. बासुंदी, पुरी, पापड आणि बरंच काय काय केलंय. हेच जेवण मी मिस करत होते तिकडे. तिकडे आहेत असं आपल्याकडचं जेवण मिळतच नाही, रिद्धी म्हणाली. आता बडबड कमी कर आणि पोटभर जेवण कर, मंजिरी तिच्याकडे समोर ताट वाढून देत म्हणाली. बडबड न करता केलेले जेवण मला पचणार तरी का? आणि तुम्ही सगळे एवढ्या दिवसांनी मला भेटल्यावर मी गप्प राहू शकते? शक्य आहे का ते? नाही ग दीदी, तू बोल, मी ऐकतोय ना, आद्विक म्हणाला. मी ऐकले की तू अभ्यास करायला लागला आहेस. खरं आहे का हे? रिद्धी आदूकडे पाहत म्हणाली. न करून सांगतोय कुणाला? 10वीत आहे. कमी मार्क मिळाले तर कुठे तोंड दाखवायला जागा राहणार नाही. आणि कॉलेजमध्ये गेल्यावर माझी काय इमेज असणार? आदू अगदी सिरियस टोनमध्ये बोलत होता. रिद्धी तर 2 मिनिटे त्याच्याकडे बघून शॉक होऊन बघतच राहिली. हर्ष आणि मंजिरी गालात हसत होते. काय झालं ग दीदी, अशी का बघतेस? मी काही चुकीचे बोललो का? नाही रे, अगदी बरोबर बोललास. पण तुझ्याकडून अशा मोठ्या मोठ्या वाक्यांची अपेक्षा नाही बाबा मला. तू आपला तोच हट्टी मस्तीखोर आदू बरा वाटतोस, रिद्धी म्हणाली. डॅड, हा कधीपासून असा समजदार झाला? मला काही सांगितले नाही तुम्ही. काही समजदार नाही ग, कधी कधी मोठी वाक्य बोलतो बस. आणि त्याचं वजन बघ किती वाढलंय. त्यालाही डॉक्टरकडे नेऊन डाएट प्लॅन चालू करायला लाव, हर्ष बोलला. राहू दे डॅड, त्याची काही गरज नाही. पुढच्या वर्षी कॉलेजमध्ये गेल्यावर कॉलेजच्या मुली त्याच्याकडे बघून हसतील ना, तेव्हा आपोआपच त्याचे वजन कमी होईल, रिद्धी गालातच हसत म्हणाली. काय कर दीदी, तू पण ना सुरू झाली. हे सगळे रोज चिडवतात ते काही कमी होते? आणि एवढाही काही लठ्ठ दिसत नाही मी. आद्विक परत डोळे मोठे करून गाल फुगवून म्हणाला. त्याचे हे एक्सप्रेशन तर रिद्धीचेही फेवरेट होते. ते कॉलेजमध्ये गेल्यावर कळेल तुला. पण मी तुझे हे एक्सप्रेशन फारच मिस केले. तिथे रॉबिन होता तुझ्यासारखाच मस्ती करायचा. पण तुझी आणखीनच आठवण यायची मला. तुम्हा सगळ्यांनाच खूप खूप मिस केलं मी. आम्हीही फार मिस केलं तुला बच्चा. आणि तुझे डॅड तर आता तुला कुठेच पाठवायला तयार नाही, मंजिरी म्हणाली. मी आता कुठेही जाणार नाही. आणि डॅड, मी तुझं ऑफिस कधीपासून जॉईन करू? रिद्धी हर्षला विचारत होती. आता आली आहेस तर महिनाभर रिलॅक्स हो. तुझ्या मित्रमैत्रिणींना भेटून घे. मामा मामीला भेटून यायचे असेल तर तिथे जाऊन ये. नंतरच ये ऑफिसला. आणि तुझं नाही आपलं म्हणायचं, हर्ष म्हणाला. अरे हो, बरं आठवलं. रिधान अजून बँगलोरला आहे ना, त्याची आठवण आली आहे. कधी भेट होईल माहीत नाही, रिद्धी म्हणाली. त्याला कळेपर्यंत आहे तू आलीस, लगेच धावत येईल भेटायला, मंजिरी म्हणाली. एवढ्यात फारच बिझी असतो, फोनही करत नाही. या महिन्याभरात काहीच कॉन्टॅक्ट नाही. हां, पण मी व्हॉट्सअप स्टेटसला टाकलं आहे. त्याला बघायला वेळ मिळाला तर कळेल मी आली आहे ते, रिद्धी म्हणाली. कामं असतात ग, आणि चांगलं आहे ना, या वयात कामाला लागलेलं बरं असतं. नाहीतर शिक्षण झाल्यावर मुलं रिकामी असली की भरकटतात, हर्ष म्हणाला. बरोबर तो बोलत होता तो. भरकटणाऱ्यातला नाही होतो. आपण लहानपणापासून ओळखतो ना त्याला. मान्य आहे, पण तरीही संगत चांगली मिळाली नाही की त्याचा वाईट परिणाम होतोच. आणि कधीकधी चुकीच्या मुली आयुष्यात आल्या तर त्याही आयुष्य विस्कटून टाकतात, हर्ष अगदी गंभीर झाल्यासारखा बोलत होता. रुचीने त्याच्या आयुष्यात येऊन जी त्याची वाताहत केली होती ती डोळ्यासमोरून सरकली त्याच्या. मंजिरी त्याच्या बाजूलाच बसलेली होती. तो कशाबद्दल बोलत आहे तिच्या लगेच लक्षात आले. तिने आपला हात त्याच्या हातावर ठेवला. हर्षला तिचा तो हाताचा स्पर्श बराच आधार देऊन गेला. मंजिरी ऐवजी जर आज रुची माझ्या आयुष्यात आली असती तर माझी काय अवस्था झाली असती. किती मोठी चूक करायला निघालो होतो मी. बरं झाले मम्माने मला सावरले. आज हा हसता खेळता परिवार दिसत आहे. तो केवळ आणि केवळ माझ्या मनूमुळे. नाहीतर आयुष्यभर मी पुत्रप्रेमाला तरसलो असतो. माझ्या मनूने किती मोठा त्याग केलाय माझ्यासाठी, हर्ष मनातच बोलत होता. मी आज फोन करणार आहे रिधानला. भेट नाही तर निदान बोलणं तरी होईल त्याच्याशी, रिद्धी म्हणाली. तिच्या आवाजाने हर्ष भानावर आला. दीदी, आपण व्हिडिओ कॉल करू त्याला. तू नसताना तर तो मला एकदाही भेटायला आला नाही. मी पण किती मिस केलंय त्याला, आद्विक म्हणाले.
असं केलं का त्याने? थांब, मी त्याला चांगलीच ओरडणार आहे, रिद्धी त्याची गंमत करत म्हणाली. रिद्धी, थकली असशील ना तू? जा आता आराम कर बरं. बाकीचं राहिलेलं संध्याकाळी बोलू आपण, मंजिरी म्हणाली. हो गं मॉम, आणि जेवण पण खूप हेवी झालंय. त्यात तू जबरदस्तीने किती वाढलंस. आता पडल्या पडल्या झोप येणार आहे मला, रिद्धी म्हणाली आणि उठून आपल्या रूममध्ये जायला लागली. आणि मम्माजी, उद्याची तुझी अपॉइंटमेंट आहे बरं का, तयारीत राहा. ती जाताना अरुंधतीला बोलली. अरुंधती मान हलवून हो म्हणाल्या. तर आजचा भाग इथपर्यंतच. भेटूया पुढच्या भागात लवकरच. तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.